शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। या वर्षीचं पावसाचं संकट हे वेगळंच आहे। होय, आता गेल्या वर्षी खूप जोरदार पाऊस झाला हे तर सगळ्यांना माहिती आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, मोठमोठ्या नद्यांचे पाणी जे आहे ते पातळीच्या बाहेर आपल्याला बघायला मिळालं होतं। पण या वर्षीचं चित्र तसं नाही आहे। यावर्षी राज्यातील काही भागामध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। होय, शेतकरी बांधवांनो, सध्या उन्हाचा कडाका तर खूप वाढलेला आहे, तीव्र असं ऊन सध्या बघायला मिळत आहे। पण शेतकरी बांधवांनी आता सतर्क पण राहायचं आहे, घाबरायचं नाही, तर पाण्याचं नियोजन करण्याच्या तयारीला पण लागायचं आहे। होय, आता यावर्षी नेमकं काय होणार आहे, पाऊस किती कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाकण्याचं काम करा। तर चला, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू। सर्वांनी आता हा हवामान अंदाजाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या वर्षी पावसाचं काय होणार, आभाळ भरून येणार की कोरडच राहणार, गेल्या वर्षीसारखा पाऊस धो कोसळणार की यंदा पावसाची होड आपल्याला रडवणार। भारतीय हवामान विभागाने दिलेला पहिला अंदाज ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल। होय, आता पण नेमकं असं काय घडणार आहे हे देखील जाणून घेणं आता गरजेचं आहे। आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती ठरणार आहे। यंदाच्या 2026च्या पावसाळ्यात निसर्ग आपल्यासोबत कोणता खेळ खेळणार आहे, पाऊस चांगला राहणार आहे का, की काही भागामध्ये कमी पाऊस राहणार आहे, तसेच अल निनोचा धोका खरोखर वाढलाय का, आणि जर पाऊस कमी झाला तर आपल्या शेतातल्या उभ्या पिकाचं काय होणार। हवामान विभागाच्या अंदाजात नेमकी कोणती माहिती लपलेली आहे जी आपल्या सर्वांच्या नजरेतून सुटते, कोणत्या जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, याबद्दलचा पण अंदाज आता समोर आलाय। आणि तो अंदाज जर तुम्हाला बघायचा असेल, तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कमी राहणार की जास्त राहणार, हे जर तुम्हाला पाहायचं असेल, ऐकायचं असेल, तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसेच आता राज्य सरकारने दुष्काळावरती मात करण्यासाठी मोठमोठे कामं सुरू केलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुष्काळाबाबतच्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आढावा बैठका देखील घेणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता दुष्काळ पडेल का, की पाऊस हा सरासरीपेक्षा थोडा कमी पडेल, याबद्दलचा पण अंदाज आपण बघणार आहोत। आणि सरकारचा नेमका काय असा निर्णय आहे की दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना इतरांना अडचण निर्माण झाली नाही पाहिजे, यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे, संपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, आता पाऊस गेल्या वर्षी खूप पडला, पण यावर्षी शेतकरी बांधवांनो, पावसाकडे लक्ष देऊनच तुम्हाला शेतीमध्ये पिकाची पेरणी करायची आहे। होय, आता पेरणी करताना कोणतीच गडबड करू नका। गेल्या वर्षी चांगला पाऊस होता, त्यामुळे बऱ्याच जणांनी टाईम न बघता पण पेरण्या केल्या, पण पावसामुळे बऱ्यापैकी पीक आलं। पण यावेळेस पाऊस हा कमी सांगितलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना तर प्रत्येक गोष्टीकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे। पण बघा, आता पाऊस नेमका किती कमी पडणार आहे, कारण सध्या एवढं ऊन पडतंय की आताच्याच या उन्हामुळे जमिनीमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात जे काही छोटे मोठे तलाव आपल्याला देखील इतर ठिकाणी बघायला मिळत आहेत, ते कोरडे पडतानाचं दिसत आहे। आणि जमिनीमधील जो पाणी साठा आहे तो देखील खूप कमी होऊ लागलेला आहे, कारण तसं भयंकर सध्या पडू लागलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यातील नेमका पावसाचा अंदाज कसा राहणार आहे, यावर्षी पाऊस कमी पडणार की तुमच्या जिल्ह्यात जास्त पडणार, हे बघण्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। आता घाबरून चालणार नाही, तर आता आपल्याला जे आहे ती नियोजनाकडे लक्ष पण द्यावं लागणार आहे। होय, आता जर जूनमध्ये पावसाने ओढ दिली तर पेरणीचं काय, आणि जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडला तर त्या कठीण काळाला सामोरे जाण्याची तयारी आपल्याकडे आहे का, हवामान विभाग म्हणतंय तरी काय, हे पण आपण बघणार आहोत। यंदा पाऊस कमी असेल का, आणि कमी असेल तर कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहणार आहे, पण तो नेमका किती कमी आणि कुठे कमी राहणार, याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत। तुमच्या जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी काय सांगते, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराचं आपल्याकडे जे आहे ते आता समाधान आहे। जे उत्तर आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे, दाखवणार आहे, यासाठी लक्ष द्या। सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आता आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। बघा, आता सध्याची परिस्थिती पाहता आपण आपल्या विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यांमध्ये पाण्याचा एक एक थेंब कसा वाचवणार आहोत। यावर्षी मान्सून हा केवळ पावसाचा ऋतू नसेल, तर ती आपल्या संयमाची आणि नियोजनाची परीक्षा असेल। मग या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे पण जाणून घेणं गरजेचं आहे। बघा, आता पावसाने यावेळेस चित्र बदलायला सुरुवात केलेली आहे। यावेळेस वेगळेच घटक बघायला मिळत असल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आणि हा पाऊस कुठे कमी राहील आणि कुठे जास्त राहील, या पद्धतीची संपूर्ण माहिती आता आपण बघत आहोत। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत चला।
तर बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पावसाचं प्रमाण घटणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस राहणार आहे. बघा आता गेल्या वर्षी जसा पाऊस झाला तसा पाऊस यावर्षी राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यांनी याकडे लक्ष पण देणं खूपच गरजेचं राहणार आहे. नेमक्या कोणत्या तारखेला मान्सून दाखल होणार आहे, मान्सूनची तारीख काय असू शकते आणि त्यातले त्यात आता परतीचा पाऊस कसा राहील, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवामान विभागाच्या अंदाजामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आलेल्या माहितीनुसार आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आपल्या शेतीचा आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठीचा हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघा. होय आता पुढच्या काही मिनिटातच तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्यात पाऊस नेमका कसा राहील. आपल्या जिल्ह्यात पण कमी पाऊस राहणार आहे का, नेमका पाऊस कमी राहणार आहे तर कोणत्या विभागात राहणार आहे, मराठवाड्यामध्ये पाऊस कमी राहणार की जास्त राहणार, विदर्भामध्ये काय परिस्थिती राहणार, उत्तर महाराष्ट्र खानदेशचा भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, या भागामध्ये पावसाचा नेमका अंदाज काय आहे आणि पाऊस या भागात कमी राहणार आहे की जास्त राहणार आहे, याबद्दलची मोठी माहिती समोर आता आलेली आहे. होय आलेल्या माहितीनुसार संपूर्ण बातमी आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. बघा आता ज्या अल निनो बद्दल आपण ऐकतोय तो खरोखरच आपल्याला मान्सूनचा घास आपला घेणार आहे का, बर पाऊस कमी पडणार म्हणजे तो सगळीकडेच कमी असेल का, की काही जिल्ह्यामध्ये पाऊस आपले सरासरी गाठून इतरांना कोरडं ठेवणार, कोणत्या भागात पेरण्या उलटण्याची शक्यता भीती आहे आणि कुठे पावसाचा खंड 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त काळ पडू शकतो, हे प्रश्न आता जे आहे ते शेतकऱ्यांच्या मनात आहेत. आता याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत. कारण की पेरणी केल्यानंतर जर पाऊस पुन्हा उघडला तर मोठी अडचण निर्माण होते. जर पुन्हा पाऊस लवकर नाही आला तर मग शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक हे वाया जातं आणि दुबार पेरणीचं संकट येतं आणि पुन्हा डबल पेरणी जर करायची म्हटलं तर मग पहिल्या वेळेस 10,000 खर्च झाला असेल तर दुसऱ्या वेळेस पण 10,000 रुपये खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागतो आणि पुन्हा पेरणी करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पेरणीचं नियोजन कसं करायचं, पाऊस जूनमध्ये चांगला राहणार आहे का की जुलैमध्ये चांगला राहणार आहे, यावर्षी पेरण्या लवकर होतील की यावर्षी पेरणीला उशीर होईल, यावर्षी सोयाबीन कापूस हे पीक चांगले येतील का, या पिकांपुरता पाऊस राहणार आहे का की यापेक्षा कमी पाऊस राहणार आहे, याबद्दलची पण मोठी माहिती आता समोर आलेली असून संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण प्रत्येक जिल्ह्यातील पावसाचा अंदाज काय राहू शकतो, काय परिस्थिती राहू शकते, याबद्दलची आता अपडेट बघणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील आणि नेमका हवामान विभागाने काय अंदाज जाहीर केलेला आहे, नेमकं काय म्हणणं आहे आणि किती टक्के पाऊस कोणत्या महिन्यात कसा राहणार आहे. जून महिन्यात चांगला पावसाचा जाणार आहे की कोरडा जाणार आहे, जुलैमध्ये पाऊस कमी राहील का, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या ठिकाणी पावसाचा जोर कसा राहील, यावेळेस पाऊस जास्त प्रमाणात राहील की कमी प्रमाणात राहील, संपूर्ण माहिती आता आपण एका मिनिटामध्ये बघूयात. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता हवामान विभागाकडून संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. बघा शेतकरी, गुंतवणूकदार, सर्वसामान्य नागरिकांनी महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न तो म्हणजे यंदाचा पाऊस कसा पडणार, त्या संदर्भात पहिला अंदाज व्यक्त झालेला आहे. यंदाचा पाऊस कसा असेल, कमी असेल की अधिक असेल, कोणत्या कालावधीत जास्त असेल आणि कोणता कालावधी कमी पावसाचा असेल, या संदर्भातील पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जवळपास पाऊस या वर्षी जे आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच राहणार आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. होय आता गेल्या वर्षी पाऊस चांगला होता, गेल्या वर्षी खूप मुसळधार पाऊस झाला, म्हणून या वर्षी थोडा आता उन्हाळ्यामध्ये थोडीशी पावसाच्या त्या मागच्या स्थितीमुळे पाण्याची कमतरता जास्त जाणवत नाहीये. पण आता एवढं ऊन पडतंय की बऱ्याच भागामध्ये पावसामुळे तरी चांगली परिस्थिती असली तरी पण पुढच्या मे महिन्यामध्ये कठीण परिस्थिती राहू शकते. कारण की सध्याचं ऊन हे खूपच भयानक दिसून येत आहे आणि त्यातले त्यात यावर्षी जर कमी पाऊस झाला तर एक मोठी अडचण देखील ठरू शकते असं बऱ्याच जणांचं म्हणणं देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे. बघा नेमकी काय माहिती समोर आलेली आहे आता ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हवामान विभागाने स्पष्टपणे अंदाज सांगितलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे. बघा आता बीड जिल्हा असेल, लातूर असेल, धाराशिव असेल आणि त्यानंतर इतर मराठवाड्यातील काही जिल्हे असतील, या जिल्ह्यांची आधीपासून एक ओळख असायची दुष्काळी म्हणून, पण आता त्याच ठिकाणी गेल्या वर्षी अति भयानक पाऊस झालेला होता, जोरदार पाऊस झालेला होता. पण आता या वर्षी या जिल्ह्यात नेमकं काय होणार, कसा पाऊस राहणार, याबद्दलचा पण मोठा रिपोर्ट आता समोर आलेला असून तो पण मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे. तर आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती काही मिनिटांमध्ये आता बघायला मिळू शकते. कारण की आता यावर्षी पावसाच्या वातावरणामध्ये असे काही मोठे बदल होऊ लागलेले आहेत की त्यामुळे कमी पावसाचा अंदाज बऱ्याच जिल्ह्यामध्ये दिसून येऊ लागलेला आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहणार आहे आणि कुठे पाऊस कामापुरता होऊ शकतो आणि मान्सूनचा पाऊस लवकर येणार आहे की उशीर
राहणार आहे याबाबत हवामान विभागाने काय माहिती दिलेली आहे तर चला आता राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ मात्र आता लक्ष देऊन तुम्ही पाहत चला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। बघा आलेल्या माहितीनुसार मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पावसाचं चित्र बदललेलं आहे। गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस या ठिकाणी राहणार असल्याची माहिती स्पष्टपणे आता समोर आलेली असून पावसाचा अंदाज कमीच आपल्याला बघायला मिळणार आहे। होय आता मान्सून बाबत देखील धक्कादायक बातमी आलेली असून मान्सून जोरदार पडतो की नाही याकडे आता हवामान विभागाने आता लक्ष दिलेलं आहे। कारण की जर मान्सूनचा सुरुवातीचाच पाऊस कमी झाला तर पेरणीला मोठी अडचण होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पण वाढू शकते। तर चला आता मान्सूनचा काय अंदाज आलेला आहे, जून महिन्यापासून कशी पावसाची परिस्थिती राहणार आहे, पाऊस चांगला राहणार की कमी राहणार याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार हवामान विभागाने स्पष्टपणे संपूर्ण माहिती जाहीर केलेली आहे व यंदाचा पाऊस कसा असेल याबद्दलची माहिती आलेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जवळपास 92% पाऊस यंदा पडणार आहे, म्हणजे सरासरीपेक्षा 8% पाऊस यंदा कमी पडणार आहे। यापूर्वी पाऊस काही दिवसांपूर्वी जे आहे ते खासगी संस्थांनी देखील अंदाज दिलेला होता, त्यांच्या देखील म्हणण्यानुसार आता सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाजच आहे। बघा आलेल्या माहितीनुसार हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने सुद्धा 94% पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। दोन्ही वेधशाळांनी काय नेमका अंदाज वर्तवला आहे आणि पाऊस कशा पद्धतीने पडणार आहे एक स्पेशल रिपोर्ट आता या ठिकाणी आपण बघण्याचं काम करत आहोत। यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण की आता यंदाचा पाऊस रडवणार का, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, यंदाचा पाऊस शेती मार्केटवर पाणी पाडणार की चांगला होणार। गेल्या वर्षी मान्सूनला एवढी घाई झाली होती की वेळेआधी चक्क मे महिन्यातच मान्सूनने जे आहे ते मोठ्या प्रमाणात हजेरी लावायला सुरुवात केलेली होती। मे महिन्यातच मान्सून तुफान बरसलेला होता, मात्र पावसाने रडवण्याची तयारी केली आहे का, पाऊस कसा राहील याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा अंदाज IMDने म्हणजेच की भारतीय हवामान विभागाने वर्तवला। यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, यंदा सरासरीपेक्षा 92% एवढाच पाऊस होईल। सामान्यपेक्षा यंदा पाऊस कमकुवत असू शकेल, काही भागामध्ये सामान्य किंवा त्याहून अधिक पाऊस पडू शकतो। यामुळे कृषी तलावांची पातळी जी आहे तलावांची पातळी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे। जून, सप्टेंबर, मे आता बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात। आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा अंदाज देखील जाहीर झालेला असून भारतीय हवामान विभागाबरोबरच स्कायमेटनेही काही दिवसांपूर्वी पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त केला। स्कायमेटच्या अंदाजामध्ये यंदा देशामध्ये सरासरीपेक्षा पाऊस जे आहे ते आपल्याला कमीच बघायला मिळणार आहे। आलेल्या माहितीनुसार स्कायमेटने यंदा 40% कमी पाऊस आणि 30% दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदा एल निनो सक्रिय असल्याने त्याचा मान्सूनवर परिणाम होईल आणि पावसाचं प्रमाण कमी होईल। जूनमध्ये पावसाची सुरुवात चांगली राहील आणि सामान्य पाऊस असेल। जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमी होईल आणि पाऊस अनिश्चित राहील। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज देण्यात आला। यंदा एल निनोची परिस्थिती असल्याने पावसाचं चक्र देखील बिघडणार आहे। मग चला कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार, खरंच दुष्काळ पडणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला राहणार, संपूर्ण माहिती आता आपण बघूयात। बघा आता आलेल्या माहितीनुसार आता पावसाचं चक्र बिघडणार आहे। एल निनो म्हणजेच पॅसिफिक महासागरातल्या एल निनो प्रवाहाची स्थिती। पॅसिफिक महासागर दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचं तापमान वाढतं, ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकतं तेव्हा त्याला एल निनो म्हटलं जातं। त्यांच्या विरोधातल्या परिस्थितीला ला निना म्हटलं जातं। एल निनो आणि ला निना प्रवाहांच्या जगभरातल्या हवामानावर मान्सून परिणाम होतो। एल निनोच्या काळात कमी पाऊस बरसत असतो, दुष्काळ पडतो, तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस जे आहे ते आपल्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो। भारतात मान्सूनचे काय आता परिस्थिती राहणार, भारताचं मान्सूनशी काय नातं आहे, भारतात दरवर्षी पाऊस कसा असतो समजून घेऊयात। भारत 3 बाजूने समुद्राने वेढलेला आहे। भारताच्या ईशान्येपासून उत्तरेपर्यंत हिमालयाच्या रांगा आहेत। भारतात 4 महिने पाऊस बरसतो। 1 जूनच्या सुमाराला मान्सून केरळमध्ये दाखल होतो। सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मान्सून जे आहे ते आपल्याला जे आहे ती माघारी जाताना जी सुरुवात आपल्याला दिसून येते आणि पाऊस
पाऊस हा जे आहे ते अशा पद्धतीने पडत असतो, पण यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज जाहीर झालेला असून राज्यामध्ये यावर्षी पाऊस कमी राहील तरी सामान्य पाऊस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कामापुरता पिकापुरता पाऊस होण्याची शक्यता आहे. पाणी साठा कसा टिकवता येईल किंवा पाणी साठा कसा आलेल्या पावसातून वाढवता येईल याकडे लक्ष द्या. पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती आपल्या भागातून गेलं नाही पाहिजे, आपल्या भागातच मुरलं पाहिजे, याकडे पण लक्ष दिलं तर आता या वर्षीचा पण पावसाळा चांगला जाऊ शकतो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.